हिरोशिमा येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,35,000पर्यंत पोहोचली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मॅडम, अणुबॉम्ब हल्ल्यावर तुमचं मत काय आहे? अणुबॉम्ब बनवण्यात तुम्ही अमेरिकेची मदत केली होती का? वैज्ञानिकांमध्ये भीती होती का की हे विनाशकारी ठरेल? तुमच्या संशोधनाचा उद्देश नेमका काय होता? ओपनहायमर यांचं पत्र तुम्हालाही आलं होतं का? Did you ever imagine your research would lead to such devastation? तुम्हाला वाटतं का या स्फोटामुळे विज्ञानाची प्रतिमा कायमची कलंकित झाली आहे? आज हजारो निरपराध लोक या स्फोटामुळे मृत्युमुखी पडलेत. त्या प्रत्येक मृत्यूला जबाबदार कोण? Some say scientists celebrate the success of the experiment. Did you? Is it true that you are the mother of atomic bomb? रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून रेषा शिक्षण संस्था नाशिक सहर्ष सविनय सादर करीत आहोत विज्ञान एकांकिका माइटनेरियम. लेखन आर्या प्रमोद कोतकर. दिग्दर्शन श्रीपाद कोतवाल. नेपथ्य शैलेंद्र गौतम. नेपथ्य सहाय्यक नचिकेत महेश मुळे. करिश्मा विनोद गवांदे. प्रकाश योजना आदित्य रहाणे. पार्श्वसंगीत सोहा मिलिंद कुलकर्णी. रंगभूषा स्वरांजली गजर. वेशभूषा गार्गी दिनेश वैद्य. निर्मिती रेषा शिक्षण संस्था. यातील पात्र व कलाकार: लिज माइटना युगा मिलिंद कुलकर्णी. छोटी लिज करिश्मा गौरव मोरे. ऑटोहान वरद हेमंत अत्रे. फ्रेश खुशाल कौस्तुभ भटमुळे. प्रोफेसर रुबेन्स ध्रुव शहा. फिलिप माइटना मिलिंद मधुकर कुलकर्णी. गार्ड आणि विद्यार्थी गौरव श्रीराम गायधनी. विद्यार्थी नचिकेत महेश मुळे. रेषा शिक्षण संस्था नाशिक सविनय सादर करीत आहोत विज्ञान एकांकिका माइटनेरियम. काय करतेस? काय नाही बाबा. मग काय लपवतेस? बघू बघू. हे काय? ही कसली वही आहे? अरे तू लिहिलंस? हो काय बाबा, लिहिलंस? ही माझी ऑब्झर्वेशन डायरी. ऑब्झर्वेशन डायरी. पण कसली? आपण पाण्याचा डबका पाहतो ना, त्यावर एक हलका तरंग उमटतो. तो कधी छोटा कधी मोठा पण नेहमी बदलतो. त्यात ना कधी कधी रंग सुद्धा दिसतात, इंद्रधनुष्यासारखे. मी विचार करते की हे का होत असेल आणि त्यावर कधी कधी काही प्रयोग करून पाहते. अरे वा, खूप छान. अगं, लोकांना जे डबकं असतं त्याच्यात तू विज्ञान शोधतेस. खूप छान, खूप छान. खरंच का बाबा? हो. मग मी अजून लिहू. अजून खूप खूप प्रश्न आहेत माझ्याकडे. हो हो, खूप खूप लिही. खूप विचार कर, खूप प्रश्न कर. पण आता खूप उशीर झालाय. चल बरं झोपायला. चल. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. ग्रेट. अशाच निरीक्षणातून अशाच अभ्यासातून लीज हळूहळू मोठी होत गेली. त्या काळी मुलींचं शिक्षण प्राथमिक पातळीवरच थांबत असे. पण लीजनी ही साखळी मोडली. भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी आणि व्हिएन्ना विद्यापीठाच्या इतिहासात ती केवळ दुसरी महिला ठरली. लीज माइटनर. पुढील शिक्षणासाठी तिला आपल्या मायदेशाला सोडावं लागलं आणि ती निघाली जर्मनीकडे.
माय बुक. येस फॉर शुअर. आय एम सो सॉरी. ही फिजिक्स शिकणार आहे, झेपणार आहे हिला. आपली बरोबरी करायला आली. Good morning, students. Good morning, sir. Sit down. Thank you, sir. For those who don't know me, I'm Professor Rubens, and I will be teaching you experimental physics. Excited? Yes, sir. Good. So, let's start with the question. Everyone is aware of Ernest Rutherford? Yes, sir. Good. So, you must be knowing his experiment of alpha particle scattering? Yes, sir. Good. Now tell me, what did you use for that? Collimator. आणि मेटल फॉइल. Great. Now, tell me, what was the conclusion? Yes, ma'am. सर, मी विएनात असताना याच संकल्पनेशी जोडलेला एक प्रयोग केला होता. Oh, nice. Yes. So with experiments conducted with the help of a collimator and metal foil, we concluded that. Sir, why should we waste our time? Ignore her. These women will ruin science. They are better off in the kitchen, serving us. Really? No, sir. You really mean that? Sorry, sir. Sorry, sir. Better be. Continue, ma'am. Yes, sir. Sir, we concluded that the scattering in a beam of alpha particles increases with the mass of metal atoms. Correct. Absolutely correct, ma'am. Well, done for the day, guys. Thank you. Thank you, sir. Yeah. प्रोफेसर, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. म्हणजे मी प्रोफेसर मॅक्स प्लँक यांचे लेक्चर्स अटेंड करते क्वांटम थिअरीवरचे. Oh, nice. येस सर. बट सर, आय वॉन्ट टू लर्न समथिंग मोर. मला अजून शिकायचंय, अजून रिसर्च करायचा आहे. Well, in that case, my lab is always open for you, ma'am. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर, आफ्टर. त्या काळी विद्यापीठाचे दरवाजे स्त्रियांसाठी बंद होते, पण लीज माइटनर थांबणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्यांची अभ्यासाप्रतीची जिद्द आणि विज्ञानासाठी असलेली निष्ठा पाहूनच मॅक्स प्लँक यांनी तिला बोलावलं. स्त्री शिक्षणाला विरोध करणारे ते, पण लीजची बुद्धिमत्ता पाहून थबकले. त्या क्षणी त्यांनी आपला नियम मोडला आणि लीजला लेक्चरमध्ये येण्याची परवानगी दिली. ती फक्त परवानगी नव्हती, तर तो होता इतिहासाचा नवा आरंभ. डॉक्टर ऑटो, डॉक्टर लीज. Oh, Dr. Lee Meitner. वेलकम. मला प्रोफेसरांनी सांगितलंय तुमच्याबद्दल. फिजिक्सचं आणि तुमचं नातं खूप खोल आहे असं दिसतं. येस. कधी कधी असं वाटतं फिजिक्स मला स्वतःकडेच खेचतंय. बाय द वे, मला प्रोफेसरांनी तुमच्याबद्दलही सांगितलंय. तुम्ही रेडिओ एलिमेंट्सवर काम करत होतात ना? That's right. Would you like to see my papers? या, फॉर शुअर. May I? थँक्यू. ओ, बीटा वेव्स. म्हणजे मी विएनात असताना आणि सध्या सुद्धा वेव्ह मेकॅनिक्सवर काम करते. That's great. मग असं असेल तर आपण एकत्र काम का करू नये? यु नो, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सायन्सचे दोन हातच आहेत ना. कदाचित आपली मैत्री काहीतरी नवीन घडवेल. अ न्यू इन्व्हेन्शन समडे. येस, बट इथे नाही नाही, म्हणजे माझी काही तक्रार नाही. मला तर एक डेस्क आणि थोडी जागाही पुरेशी. वेल देन ग्रॅब अ सीट. इनफॅक्ट आता काही वर्षांनी मला नवीन लॅब मिळणारच आहे, तर एकदाच या धुळीला निरोप देता येईल. निरोप द्यायला काही हरकत नाहीये, पण आठवण मात्र ठेवावी लागेल, कारण सुरुवात तर इथूनच आहे. That's right. मला निघावं लागेल. विज्ञानाच्या प्रयोगशाळेतून सुरू झालेली एक अनोखी मैत्री. लीज माइटनर आणि ऑटो हान, दोघे समवयस्क, विचारांनी जवळचे आणि संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर
खांद्याला खांदा लावून उभे 6 दशकांचं हे नातं केवळ सहकार्य नव्हे तर विज्ञानासाठीच एक समर्पण होतं. कुठे लॅब हा लॅब ही नवीन लॅब सुरू होते ना? आज जाण्यास परवानगी नाही. हे बघा, मी डॉक्टर लीज माइटनर डॉक्टर हॅन सोबत काम करते आणि त्यांची नवीन लॅब आजपासून सुरू होते. महिलांना आज जाण्यास परवानगी नाही. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी डॉक्टर हॅन सोबत काम करते आणि त्यांच्यासोबत पेपर्स लिहिते, रिसर्च करते. त्यामुळे तुम्ही रिसर्च आणि बायकांनी आल्या घरचं काम सोडून मॅम प्लीज लीव. आल्या मोठ्या रिसर्च करणार आहे. Dr. Lees, I'm so sorry. I'm so sorry for his behavior. You know, it's the rules, Dr. Lees. We are all helpless here. तुम्हाला एकटीला या धुळीत मला माहितीये डॉक्टर, तुमचा दोष नाहीये. केवळ एक स्त्री म्हणून ही अशी वागणूक मला माझ्या वडिलांनी कधी नाही म्हटलं नाही. उलट मला आणि माझ्या बहिणींना शिकायला वाचायला प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच तर मी इथे आले. स्वप्न होतं आभाळ गाठायचं, पण इथे आल्यावर समजलं एका स्त्रीचं आभाळ हे वेगळं असतं. त्या आभाळाला भिंती असतात, समाजाच्या आणि अपेक्षांच्या. आम्ही काय करावं यापेक्षा आम्ही काय करू नये याच्या. ठीक आहे, नाही येणार मी कॅम्पसच्या नवीन लॅबमध्ये. जे घडवायचं असेल, संशोधन करायचं असेल ते इथून करेल. I'll try my best, Dr. Lees. पुढे काही काळानंतर युनिव्हर्सिटीने आपले कडक नियम शिथिल केले, ज्यामुळे महिलांना प्रयोगशाळेत प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. हीच आनंद वार्ता घेऊन डॉक्टर ऑटो हान डॉक्टर लीज माइटनर यांच्याकडे पोहोचले. डॉक्टर लीज, हे बघा. काय? पण काय हे? चला तुम्ही द्या मला. काय? कुठे? डॉक्टर ऑटो, मला सांगा कुठे जायचं आपल्याला? चला. अहो, पण कुठे ते? What? मी बोललो होतो ना, I'll try my best. New lab. Really? Yes. Welcome. And as you can see here, this is a fully equipped lab. These are the equations we are doing. Please. So, डॉक्टर लीज, हे बघा. आजवर 40 शोध निबंध देणारी जोडी डॉक्टर लीज माइटनर आणि डॉक्टर ऑटो यांचा नवा शोध. हे
पब्लिश झालंय. एक्झॅक्टली. A new isotope of protactinium-231 has been discovered by Dr. Otto Hahn. And Dr. Lise Meitner of Germany. This groundbreaking discovery helps complete one of the last gaps in the periodic table. Congratulations, Dr. Lise. Congratulations. Congratulations, Dr. Otto. Congratulations, Dr. Otto. Congratulations, man. We finally did it, Dr. Lise. Yes. आठवतंय? 6 वर्षांपूर्वी ते मला कॅम्पसमध्ये सुद्धा प्रवेश देत नव्हते. हो ना. पण आज पहा, आज याच ठिकाणी तुमच्या नावाने नवी लॅब भरली आहे. डॉक्टर, तुमच्या नाही, आपल्या. कारण हा प्रवास आपण दोघांनी एकत्र पार केला. Hahn Meitner Laboratory. Yes. The Hahn Meitner Laboratory. लीज माइटनर आणि ऑटो हान यांचं जीवन आणि संशोधनाची वाट सुरुवातीला साधी वाटत होती, परंतु त्यांच्या सहयोगी प्रवासात अचानक एक अकस्मात वळण आलं. साध्या प्रयोगांच्या मागोमाग अनपेक्षित घटना घडू लागल्या. प्रयोगशाळेतील शांतता कधी काळी ध्वनीत बदलली, कधी विचारांना गोंधळात टाकणाऱ्या क्षणांनी भरली. विज्ञानाची वाट आता अधिकच खडतर झाली होती आणि प्रत्येक पावलावर एक नवीन रहस्य उघडण्याची शक्यता होती. बघा डॉक्टर लीस, तुम्हाला आता इथून निघायलाच हवंय. हो, आता डॉक्टर वाईस त्यांना पण घेऊन गेले ते कैद करून. आता कुठलाही जीविश व्यक्ती, सायंटिस्ट असो किंवा नसो, या देशात सुरक्षित नाहीये. पण मी कुठे जाणार? नाही, ही युनिव्हर्सिटी सोडून मी कुठेच जाणार नाही. ही युनिव्हर्सिटी माझं घर आहे आणि ती देईल मला आश्रय. या भिंती पण तुम्हाला नाही वाचवू शकणार डॉक्टर लीस. तर कुठलाही जीविश व्यक्ती जर्मनीत सुरक्षित नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. पण डॉक्टर ऑटो, जर्मनी फक्त तुमची नाहीये, ती माझी सुद्धा आहे. माझं काम, संशोधन, सगळ्या आठवणी इथे. आणि मान्य आहे मला की मी ऑस्ट्रियन आहे, जर्मन नाही. पण मी ज्यू धर्म पाळत नाही, मग मी माझी कर्मभूमी सोडून का जावं? ग लीस, तुला कळत नाहीये का? हे बघ, तू कोण आहेस, कुठून आली आहेस, हे सगळं नाही बघणार ते. जीव कितीही जर्मन प्रेमी असो, धर्म पाळणारा असो किंवा नसो, याचा काहीही फरक नाही पडत त्यांना. तुझं नाव, तुझा धर्म इतकंच पुरेसा आहे त्यांना तुझा जीव घ्यायला. तुला जावंच लागेल, निदान स्वतःसाठी तरी. नाही, तुझ्या विज्ञानासाठी, प्रयोगांसाठी, संशोधनासाठी तरी तुला जावंच लागेल. हे बघ, तू जिवंत राहिलीस तरच हे शक्य होईल. पण डॉक्टर, नव्याने सुरुवात करायचं बळ आणि वय दोन्ही नाहीये माझ्यात. ते सगळं नंतर. आधी तुला इथून बाहेर पडायला हवं. तिकीट आहेत,
विश्वासातली माणसं पण आहेत, पण तुला इथून सुखरूप बाहेर पडायलाच हवं. कळतंय? Please. माझ्या आईची अंगठी. तुला पैसे लागले तर ही वीक. आता हीच तुला जगवेल. डॉक्टर ऑटो नाही ही अंगठी प्लीज नाही डॉक्टर. वस्तू नाहीये ही. यात माझा विश्वास आहे. माझी इच्छा आहे की तू जगावं. पुढे काही महिन्यांनी लिज माइटनर आपला भाचा ऑटो फ्रिश यांच्याकडे गेल्या. ऑटो रॉबर्ट फ्रिश, जे जगभरात प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या ज्ञानामुळे आणि संशोधनामुळे विज्ञानाच्या जगात नवे दालन उघडत होते. हो, डॉक्टर लीसचं पत्र. बघू काय म्हणताय डॉक्टर लीस. डिअर डॉक्टर ऑट, मला स्वीडनला पोहोचून काही महिने उलटले. वेळ जाता जात नाही. मी इथे शास्त्रज्ञ नाही, निर्वासित आहे. ॲब्सोल्युटली स्टेटलेस. काम संशोधन सगळं विसरायला होतं. नो नो डॉक्टर लीस. इथल्या थंडीने मी बाहेरून आणि आतूनही गोठून गेली आहे. मी आणि माझं मन आहे. असं वाटतं पुन्हा कधीच कोणी आपलं भेटणार नाही. असं कसं बोलता. म्हणून हे पत्र लिहिते. इथे मला लॅब उभारणं शक्य नाही. पण तुम्ही मात्र प्रयोग करत राहा. डॉक्टर ऑटो, विज्ञानाच्या छायेत जगत राहा. शास्मन, ओके. सो इन द एक्सपेरिमेंट दॅट वी आर कंडक्टिंग, जर आपल्याला युरेनियमचं ॲटॉमिक मास वाढवायचं असेल तर आपल्याला त्याच्यावर न्यूट्रॉन्स बॉम्बार्ड करावे लागतात. राईट. ओके. अँड वी ऑल्सो हॅव टू मेक शुअर की प्रत्येक न्यूक्लियसमध्ये एक न्यूट्रॉन जातो. येस सर. फाईन. लेट स्टार्ट विथ द टेस्ट. टेस्ट नंबर 1. Sir, it's barium. Barium? Are you sure? Yes, sir. Dr. Lee, how is it? She's not here, Dr. Otto. Fine. Let's try it again. Yes, sir. Test number 2. Sir, it's again barium. It's the same. One more. Yes, sir. Test number 3.
कॉफी फॉर यू आंटी. थँक्यू. तू इथे आलीस ना, खरंच खूप बरं झालं बघ. तुलाही बदल आणि मलाही. मलाही बरं वाटलं रे. खरं सांगू का, आपली कर्मभूमी अशीच सोडून येणं इतकं सोपं नसतं. आय नो. थँक्यू. डॉक्टर ऑटोंचं पत्र आहे, जर्मनीहून. डॉक्टर ऑटो येस. काय म्हणताय? डिअर डॉक्टर लीज, आशा करतो की तू सुखरूप असशील. तू इथे जर्मनीत नसलीस तरी मी आणि स्ट्रेसमन रिसर्च करतच आहोत आणि आम्ही दोघं युरेनियमच्या ॲटम्सवर न्यूट्रॉन्सचा मारा करतोय. एनरिको फर्मी यांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर हे केल्याने युरेनियमचं ॲटॉमिक मास वाढणं गरजेचं होतं आणि अपेक्षित पण तसं झालं नाही. ॲटॉमिक मास वाढण्याऐवजी ते अर्ध्या प्रमाणात कमी होऊन बेरियम उत्पन्न होतं. हे मी आणि स्ट्रेसमनने बऱ्याचदा टेस्ट करून पाहिलं, बट रिझल्ट्स आर सेम. त्यांनी अजून काही डिटेल्स ॲड केलेले आणि याचा अर्थ काय निघू शकतो. तुला याबद्दल काही सोल्युशन्स, ऑब्झर्वेशन्स सापडल्यास मला लवकरात लवकर कळवशील. डॉक्टर ऑटोमॅन. ओके, लेट्स पुट इट ऑन अ पेपर. ठीक आहे, हे बघ. युरेनियमची बाइंडिंग एनर्जी बरोबर ती आहे 7.6 मेगावॉट्स पर न्यूक्लियन. आणि कोणत्याही छोट्या एलिमेंटची बाइंडिंग एनर्जी असते 8.5 मेगावॉट्स पर न्यूक्लियन. ह्याचा अर्थ असा की म्हणजे यातला अँगल डिफरन्स आहे 0.9 मेगावॉट पर न्यूक्लियन. बरोबर. सो युरेनियमसाठी 212 मेगावॉट पर न्यूक्लियन. दिस इज ह्यूज. खरंच जर आपण आईन्स्टाईनची इक्वेशन वापरून बघितली विच इज E इज इक्वल टू mc², तर ह्याचं आन्सर येतं 173 मेगावॉट्स पर न्यूक्लियन. त्या हाय अमाऊंटमध्ये एनर्जी रिलीज होते. कुड इट रिअली बी, एक मिनिट, युरेनियम स्प्लिट तर होत नसेल? येस, डॉक्टर हे म्हणत होते की त्यांना यात बेरियम दिसला. बरोबर. म्हणजेच युरेनियमचा ॲटम स्प्लिट होऊन बेरियम तयार झाला. त्यांनी जे डिटेल्स दिले त्यानुसार जर आपण पाहिलं तर याची रिॲक्शन अशी बनली आहे की युरेनियम प्लस न्यूट्रॉन गिव्स अस बेरियम प्लस क्रिप्टॉन प्लस 3 न्यूट्रॉन. याचा अर्थ असा की युरेनियमचा ॲटम स्प्लिट झालाय. दिस इज न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजन. येस, दिस इज न्यूक्लिअर फिजन. अरे मग जर्मनीला लगेच कळवायला हवं, त्यांना लगेच पत्र पाठवायला हवं आपण. तोपर्यंत पेपर रेडी करतो मी. येस. शॉर. सो लेट्स सेलिब्रेट विथ अ कॉफी. येस. लीज माइटनर यांनी अभ्यासपूर्वक ऑटो हान यांना त्यांच्या शोधातून अणू स्प्लिट झाल्याने निर्माण झालेल्या बेरियम बद्दलचे निष्कर्ष पत्राद्वारे जर्मनीला कळवले. डॉक्टर लीज यांनी प्रमाणित केल्यामुळेच डॉक्टर ऑटो हान यांना त्यांचा शोध प्रसिद्ध करता आला. पण येस. Say your letter. थँक्यू.
रे फ्रेश कोण होत रे? अरे एवढा उदास काय झालं? पत्र आलंय जर्मनीवरून. बरं मग न्यूक्लिअर फ्युजनचा शोध पब्लिश झालाय. अरे वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. मग त्यात असं उदास होण्यासारखं काय आहे? त्यावर नाव होतं डॉक्टर ऑटो हान. आणि फक्त डॉक्टर ऑटो हान. डिअर डॉक्टर लीज, आशा करतो तू सुखरूप असशील. मला माहिती आहे तू अजूनही माझ्यावर रागवलेली आहेस. राग हा फक्त राग नाही, ही वेदना आहे. अरे आपण दोघांनी एकत्र चाललेला प्रवास तुझ्या एकट्याच्या नावावर येऊन संपला. माझ्या हातात नव्हतं ते लीज, बंधन होतं. एका स्त्रीचं नाव एखाद्या मोठ्या शोधात नको असं त्यांना वाटत होतं. मी पूर्ण प्रयत्न केला ग, पण ते मान्य करून घ्यायला तयार नव्हते. आणि तू गप्प बसलास. तुला कळतंय का, तुझं मौनच त्यांच्या हातातलं हत्यार झालं. तुला असं वाटत असेल मी जाणीवपूर्वक तुझं नाव पुसलं. प्लीज, माझ्या आयुष्यभराचं काम तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आपल्या मैत्रीशिवाय मी अपूर्ण आहे. पण इतिहासाला मात्र मी नाही रोखू शकलो. फक्त एवढी जाणीव ठेव, माझ्या प्रयोगशाळेच्या प्रत्येक भिंतीवर तर तुझं आणि तुझंच नाव असेल. मला प्रयोगशाळेच्या भिंतींवर नाव नकोय. मला माझं नाव ज्ञानाच्या इतिहासात हवं होतं. कारण ते माझं नाही, तर ते सत्याचं नाव आहे म्हणून. आणि सत्य कधीही लपून राहत नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सन्मान मिळवूनही लीज माइटनर यांना नोबेल पारितोषिकाचा मान कधी मिळालाच नाही. रसायनशास्त्रासाठी 1924 ते 1948 पर्यंत 19 वेळा, तर भौतिक शास्त्रासाठी 1937 ते 1969 पर्यंत 30 वेळा त्यांचं नामांकन झालं. तरीही नोबेलचा सर्वोच्च सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. ही त्यांच्या वैज्ञानिक योगदानाची व त्यांच्या सोबतच्या अन्यायाची आठवण ठेवणारी घटना आहे. आज हजारो निरपराध लोक या स्फोटामुळे मृत्युमुखी पडलेत. त्या प्रत्येक मृत्यूला जबाबदार कोण? Some say scientists celebrate the success of the experiment. Did you? Is it true that you are the mother of atomic bomb? Stop it! Stop it! Stop it! Mother of atomic bomb. हो, आले होते ते मला बॉम्ब बनवण्यासाठी घेऊन जायला. But I told them I will have nothing to do with the bomb. कारण ज्यासाठी मी माझं आयुष्य दिलं ते विज्ञानासाठी, विध्वंसासाठी नाही. जन्माला आले एक स्त्री म्हणून, अंधारात
दुःखातही मी माझी दिशा, माझी वाट स्वतःच शोधली. माझा मार्ग कित्येकांनी अडवला, मला हिणवलं. इतकंच काय, तर जर्मनीतून, माझ्या कर्मभूमीतून एखाद्या गुन्हेगारासारखं पळून यावं लागलं मला. तरी मी शांत राहिले. का? कारण मला आशा होती एक दिवस विज्ञानाच्या प्रकाशात झळकेल मी. पण वाट्याला आली ती निराशाच. एका शास्त्रज्ञाचं स्वप्न काय असतं? सांगा ना, काय असतं? की त्याच्या प्रयोगातून, संशोधनातून काहीतरी नवं जन्माला यावं आणि त्यावर त्याचं सुंदर अक्षरात नाव कोरलं जावं. पण माझं नाव तर कोरड्या आधीच पुसून टाकलं. आणि आज तुम्ही सगळे मला विचारायला येतात की त्या अनुभवांची जननी मी, आई. अरे आई ती असते जी जीवन निर्माण करते. ती मृत्यूची जननी कधी होऊच शकत नाही, कधीच नाही. विज्ञान असतंच नवनिर्मितीसाठी, आपल्या आकलना पलीकडचं समजण्यासाठी. सायन्स इज क्रिएशन, इन्व्हेन्शन, बट नेव्हर डिस्ट्रक्शन. पण या शास्त्रालाही शस्त्र बनवतो तो हा मानवच. कदाचित इतिहासाच्या पानात माझं नाव नसेल, पण विज्ञानात असेल, प्रयोगशाळेत असेल, कुतूहलाने चमकणाऱ्या प्रत्येक मुलीच्या डोळ्यात असेल. जिथे जिथे विज्ञान असेल तिथे तिथे असेल मी. प्रत्येक अणूत असेल मी. ही गोष्ट होती जगातील थोर वैज्ञानिकांमधील एका स्त्रीची, जर्मन मेरी क्युरीची. ही पदवी आइन्स्टाईन यांनी लीज माइटनर यांना प्रदान केली. ही जीवनगाथा आहे, शोकांतिका नव्हे. विज्ञानासाठी केलेल्या त्यागाची, समर्पणाची आणि हो, न्यायाची देखील. उशिरा का असेना, इतिहासाने त्यांना न्याय दिला, मान दिला. 1982 साली पिरियॉडिक टेबल मधील एका नवीन मूलद्रव्याला त्यांचं नाव देण्यात आलं, माइटनेरियम, in the honor of Liz Meitner, the physicist who never lost her humanity.